हॅलो 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 संजय नगर वर्सेस खंडाला शेवटचा सामना दोन्ही टीम रेडी राहायचंय खंडाला खंडाला संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे चला विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची दोन्ही पण गणेश वाघमारे योगेश वाघमारे दोन्ही अतिशय दक्ष असे पंच या सामन्यात पहिल्या फेरीपासून चांगलं असं सहकार्य चांगलं असं योगदान पंचांच्या भूमिकामध्ये तर नक्कीच या दोन्ही पंचांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल तसेच केटीसी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण जिथे असाल त्या जागेवर आपल्याला आपल्या स्मार्टफोनद्वारे या मॅचचा आनंद लुटता येईल तर नक्कीच त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेन तसेच आमचे डीजे मास्टर जबरदस्त मधुर असं धून वाजवून या शृंखलेची शोभा वाढत त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेन सामन्याकडे वळता पहिला बॉल आपण पाहतोय शैलेश मला वाटतं गोलंदाजी मार्कवर पहिलाच प्रशांत गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू आपण पाहतोय एक डावखुरा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक ऑनला असणार आहे सॉरी राईट हँड फलंदाज आहे कुठेतरी लेफ्ट हँड फलंदाज आहे एक्सपेरिमेंट करत होता एक चांगला फटका खेळण्याचा परंतु बीट होता स्ट्राईक एंडला असणारे योगेश आपण पाहतो एक धाव आपल्याला पाहायला मिळते पहिला बॉल डॉट पाहिलं त्यानंतर एक धाव प्रशांत गोलंदाजी मार्कवर आहे फुल अँड होप्स मध्ये आजच्या रात्रीत आपण पाहिलं या शृंखलेत पाहिलं टीम संजय नगर यांच्या वतीने हे सामने आयोजित करण्यात आलेले नाईट टुर्नामेंट त्यात आजच्या दिवसात आजच्या रात्रीत आपण पाहिलं तर टीम खंडाळा फुल अँड होप्स मध्ये चांगली खेळी करते चांगलं बॅटल पाहायला मिळतंय नेक्स्ट बॉल आपण पाहतोय यावेळेला चांगला फटका स्ट्रेट ऑन द ग्राउंड लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये नक्की जा चेंडू जाणार आहे सीमारेषे पार कणकणी दणदणीत चौकार यस डीजे पिच चेंडू त्याचा समाचार घेत असताना मयूर या वेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली गेले परंतु पंच आमचे अतिशय धीट आणि नीट स्टॅच्यू मध्ये सांगतात की सरळ स्टेट ऑन द स्टंप गेलेला चेंडू विकेट कीपरच्या ग्लोव्ज मध्ये एकही धाव मिळणार नाही एक डॉट बॉल आपल्याला पाहायला एक काढल्याच्या लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते संजय नगर वर्सेस खंडाळा दोन्ही ताबडतोड संघ आहेत आपण पाहते स्कोर कार्ड तर 6 धावा स्कोर कार्ड पर्यंत या वेळेला नक्कीच एंडेज लागली असावी बॅटची आणखीन एक सिंगलची किरण आपल्याला पाहायला मिळतो एक धाव आपल्याला पाहायला मिळते पाहते स्कोर कार्ड एकने वाढते स्कोर कार्ड हलत ठेवत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय तर 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले 3 षटकाचा हा सामना असेल थोडंसं स्पीड अप करायचंय आपण पाहिलं
तर 3:50 घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक इनिंग 25 मिनिटाचे असेल पाहायला गेलं तर, कारण ते 3 षटकाचा सामना आहे. 20 ते 25 मिनिटाची प्रत्येक इनिंग असेल तर ती आपण संपन्न करायचे त्या वेळेत करायचे. पाहूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रशांत. यावेळेला मयूर सायकॉनला वेगवान बॅट फिरवली आहे, परंतु स्लो पण डिलिव्हरी केली गेली आहे. थोडस अपील करताय थर्ड अंपायर साठी. हा वाईटचा बॉल चेक करायचा मला वाटतं. पंच वाईटचा बॉल चेक करायचा का? ओके, तर नक्कीच थर्ड अंपायर आपण पाहायचंय डॉट बॉल आहे की वाईट चेक करायचं. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. थर्ड आय ओपन केलंय स्क्रीन मध्ये. थर्ड अंपायर सांगतायत की हा बॉल आहे, हा डॉट बॉल असणार आहे. थोडस इन स्विंग चेंडू पाहायला मिळाला. आपण पाहतोय स्कोर काढतोय एक डॉट बॉल. या षटकातील दुसरा डॉट बॉल आपण पाहतोय. टोटली आपण पाहिले तर ओव्हर षटक क्रमांक पहिलं ओव्हर समाप्त झालेले. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. स्कोर कार्ड आपण पाहाल तर 7 धावा स्कोर कार्डवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार. टीम संजय नगर यांच्या सलामीची जोडी अजूनही सही सलामत आहे. ते म्हणजे मयूर आणि योगेश गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहिलं तर श्रेयस गोलंदाजी मार्कवर आहे. सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिलं षटक असणारे या सामन्यात. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. 7 धावा स्कोर कार्डवर बिनबाद अशी जोडी खेळताना अजूनही आपण पाहतोय. ते म्हणजे योगेश एक डावखुरा फलंदाज, मयूर डावखुरा फलंदाज आणि योगेश एक राईट हँड फलंदाज असेल. तर षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. पहिला बॉल श्रेयसाचा वेगवान चेंडू. यावेळेला ओव्हरपिच चेंडू होता. उंची जास्त दिली आहे. क्षेत्र तिकडे नाहीये, परंतु रनिंग झेल टिपण्याचा प्रयत्न. थोडस जजमेंट चुकलं गेलंय, फसलं गेलंय. 2 धावा रोखू शकत नाही. गुड रनिंग मिळते. विकेट म्हणावी लागेल. योगेश आणि मयूर चांगली रनिंग म्हणावी लागेल. 2 धावा रोखू शकत नाही. स्कोर कार्डला हलतं ठेवलं जाते. आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा स्कोर कार्डवर. साथी गुंडलेखक मंगेश सर आम्हाला सांगतात 2 धावा असणार या चेंडू मागे. श्रेयस विचार केला तर बॅक टू बॅक हा तिसरा सामना खेळतोय. क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला यॉर्कलेनचा चेंडू खोदून काढलाय. डिफेक्सचा कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवलाय. थोडासा क्षेत्ररक्षक थांबवलं होतं. 2 धावा पुन्हा रोखू शकत नाही. गुड रन मिळते. विकेट म्हणावी लागेल. 2 धावा मिळतात. तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली असती, परंतु थांबून खेळण्याचा प्लॅन दिसतो. गेम प्लॅन चांगला दिसतो. दिमागात खेळत असताना दोन्ही फलंदाज योगेश आणि मयूर आपण पाहतोय दुहेरी धावेने आपण स्कोर कार्डला हलतं ठेवलंय आणि जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड 11 या धावसंख्येवर. फर्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाचा सामना असेल. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय ते म्हणजे श्रेयसच्या माध्यमातून. अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मयूर स्ट्राईक ऑनला. एक लेफ्ट हँड फलंदाज, एक राईट हँड फलंदाज. यावेळेला गोलंदाजाला त्रास होऊ शकतो, परंतु श्रेयस एक जबरदस्त गोलंदाज आहे. आपला अनुभव व्यक्त करणार आहे. यावेळेला चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड केला जातोय. श्रेयस कडून चेंडू हाताळला जातोय. एकही धाव मिळाला. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूचे फेकी झाले आतापर्यंत. स्कोर कार्ड आपण पाहतोय 11 धावा. आयोजकांकडून सूचना आली ओरडायचं नाही बाहेरून कोणी. इथे हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु गाव कोणाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धाव पूर्ण होते. खोदून काढलाय चेंडूला. यॉर्कलेनचा चेंडू. वारंवार आपण पाहिलं तर चेंडूला वेग जेवढा तेवढा चांगला टॅप पाहायला मिळते. गोलंदाज श्रेयसच्या माध्यमातून चांगल्या चेंडूची फेकी वारंवार पाहायला मिळते. नक्कीच विचार केला तर बॅक टू बॅक तिसरा सामना खेळतोय आणि तिसऱ्या सामन्यात सुद्धा दुसरं षटक हाताळतो गोलंदाज श्रेयस. खंडाळा संघाकडून अप्रतिम गोलंदाजीची फेकी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 12 धावा. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. लो फुलटा चेंडू होता. यावेळेला दिशा दिली. बॅकवर्ड डिस्करिंगला चेंडूला ढकललंय. 1 धाव रोखू शकत नाहीये. मयूरने थांबवलं योगेशला.
सांगतोय शेवटचा चेंडू मला खेळायचंय. नक्कीच काहीतरी गेम प्लॅन दिमागात मयूर याच्या, परंतु पाहूया आपण पाहतोय स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. चांगलं षटक हाताळत असताना श्रेयस एक घातक गोलंदाज ठरतो या आजच्या रात्रीत. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी त्याकडून पाहायला मिळते. पाहूया लास्ट बॉल श्रेयस टू मयूर लफुलटा. आज चेंडू होता अॅग्रोच्या लाईनचा फटका, एक आव कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक ताईना ते चांगली फील्ड, पुन्हा एक धाव रोखू शकत नाही, एक धाव मिळते. पंचांचं षटक संपल्याचा इशारा येतोय. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड तर बिनबाद 14 अशी काही धावसंख्या टीम संजय नगर यांची. 14 धावा स्कोर कार्ड बरे. तर मामा भांजे असं काही समीकरण या सामन्यात. बॅटिंग लाईनला भांजे असेल, मामा गोलंदाजी मार्कवर, गणेश गोलंदाज. पाहूया पहिला बॉल असणार आहे. थोडस तंबल होतंय, रनअप चुकले. भाता समोर आहे म्हणजे सुदबुच्ची पारी खेळावी लागेल. तेवढं चांगलं त्यांना प्रेक्षक वर्ग साथ देतात, शेअर अप केलं जाते त्यांना. पाहूया मामा म्हणजे सामना काय होणार आहे, मामा भारी पडणार आहे की भांजा आहे, नक्कीच आपल्याला समजेल. पहिला बॉल फ्लाय स्लिपला, नक्की चेंडू ट्रॅव्हल होतोय, एंडेज लागले, चेंडू ट्रॅव्हल होतोय, रेस लागले, चेंडू जातोय सीमारेषे पार, खणखणीत दणदणीत चौकार. पहिल्या चेंडूवर मामा तुमचं स्वागत 4 या धावसंख्येने. यस डीजे आपणास संधी असते. तर पहिला चेंडू चौकाराच्या साहाय्याने आपण पाहतो. स्कोर कार्ड 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आपण पाहतो. मोहम्मदला घेणार मामा, नक्कीच मोहम्मदला घेणार. यावेळेला स्लो पण डिलिव्हरी केले गेले, पंचांकडे अपील केले गेले, परंतु गणेश गोलंदाजी मार्गवर आहे. सूझबूझची पारी खेळत असताना आता रिव्ह्यू आहे का? रिव्ह्यू संपलाय. अंपायर रिव्ह्यू आहे का? ओके, अंपायर रिव्ह्यू. तर थर्ड अंपायर आपण थर्ड आय ओपन करायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. आम्ही पाहतोय स्क्रीनवर थर्ड अंपायरच्या भूमिकेतून केटीसी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून हा बॉल आम्ही पाहणार आहोत. तर बॉल आहे हा डॉट बॉल असणार आहे. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही, डॉट बॉल असेल तर नक्कीच गणेश कमबॅक करतो. पहिल्या चेंडूवर जर चौकार आला असेल, त्यानंतर स्लो पण डिलिव्हरी केली होती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मयूर तू गणेश स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल कोण टिपणार? तू मे झेल जमिनीला दान. कॉलिंग चुकले, दिमागात खेळलेलं एक समीकरण फसलं गेले आणि दुसरी धाव घेताना मात्र इथे फलंदाज योगेश बॅक टू पॅव्हेलियन. नक्कीच विकेट मात्र महत्वाचं होतं ते म्हणजे मयूर याचं. तिथे मात्र त्याला एक जीवन दान दिलं जातं आणि प्रत्येक टुर्नामेंट मध्ये, प्रत्येक आयोजनामध्ये आपण पाहतो जो घातक फलंदाज असतो ना, त्याला जीवनदान जर दिलं तर नक्की तो जीव घेणा हल्ला करू शकतो. आणि तसंच काही पाहायला मिळणार आहे का टीम संजय नगर कडून? हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या काही चेंडू मागे आपण पाहतोय स्कोर कार्ड तर 3 चेंडूची फेकी झाली. टोटली स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवर. म्हणजे थोडस लो स्कोरिंग मॅच आहे, थोडस पाहावं लागेल. मयूर सलामीला आला होता, स्वतः कर्णधार आहे, चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे, परंतु या सामन्यात धावा जोडणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर गणेश विचार केला तर हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू. आणि मामा भाचे सध्या असंच काही सामना रंगते सूचना मिळते आम्हाला. समोर भाज्या आहे स्ट्राईक ऑनला, मयूर गोलंदाजी मार्कवर, गणेश मामा श्री. पाहूया नेक्स्ट बॉल असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका ये, उंच जास्त आहे, ताकद कमी. थर्ड मॅन मध्ये जजमेंट बसला जातोय. 2-3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, क्षेत्ररक्षण होतंय, चेंडू उचलणार, फेकणार. 2 धावा पुन्हा रोखू शकत नाही, 2 धावा मिळतात. ते मोठा फटका खेळला गेला, हरकत नाहीये. धोरे धाबीने सुद्धा स्कोर कार्ड हलता ठेवलं जाते. टीम संजय नगर यांच्याकडून आपण पाहते स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय
21 या धावसंख्येवर शेवटचे काही चेंडू शिल्लक. 21 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक असावेत. 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. पाहूया या शेवटच्या 2 चेंडू मागे किती धावा येणार आहेत. अजून एक चांगलं टार्गेट चेसिंग स्कोर ठेवावं लागेल टीम खंडाळा संघासमोर. हा सामना जिंकायचा असेल संजय नगर संघाला तर यावेळेला शॉर्ट पिच चेंडू. आक्रमकता अक्रॉस द लाईनचा फटका. चेंडू जातो बॅकवर्ड इस्कलेटच्या डोक्यावरून. स्काय किसिंग षटकार. मिस किए तो क्या हुआ मामा, हम षटकार खींचना सीख गए. असं काही समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तर एक षटकार पाहायला मिळतं. तर नक्कीच शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला तर नक्की धरून वाघ चौरे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि इथे षटकार आलेला आहे. लॉफ्टॅक फ्लॅट केलेला फटका गावकरणाच्या डोक्यावरून एक खणखणीत दणदणीत नेत्रदीप षटकार. यस डीजे. संघांना आणि आपले दोन्ही बॅट्समन पाठवायचे आहेत. लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. आणि बॅटिंगला गणेश आणि निलेश. चला विनंती असेल वेळेचं भान ठेवायचं. येणारे 3 षटक आणि विजयश्री खेचण्यासाठी आपण पाहणार आहोत. 34 धावसंख्येची गरज टीम खंडाळा. येणारे 3 षटक आणि 34 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. तरी विनंती असेल गोलंदाज आपण सुद्धा रेडी व्हायचे. पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची.
तर राहुल गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक. आता पहिला चेंडू वेगवान चेंडू अपील केले गेले पंचांकडे. गणेश यांच्याकडून फलंदाजी मार्कवर असताना गणेश अपील करतोय पहिल्या चेंडूवर. पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल तेवढं प्रेशराइज होईल टीम खंडाळा. टीम संजय नगर गोलंदाजी मार्कवर आहे सध्या. पहिला बॉल आपण पाहतो डॉट आपल्याला पाहायला मिळतं. मेंटेन पॉवर पे षटकी आणि हीच ती संधी असेल दोन्ही फलंदाजाला मोठी स्ट्रोक खेळण्याची. थोडंसं कव्हर अप करावं लागेल पहिल्या षटकात दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असेल, 30 यार्डच्या बाहेर असतील आणि ही संधी असेल. गणेश आणि निलेश अशी सलामीची जोडी टीम खंडाळाकडून आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल राहुल याचं पाहूया. दुसरा बॉल टेक्निकल तंत्रशुद्ध फटका हात घातलाय. थोडस धीमा गेला गेलाय चेंडूला. एक धाव रोखू शकत नाही. एक धावेने तर खातं उघडलं जाते. सूझबूझची पारी थोडस दिमागात खेळावं लागेल टीम खंडाळा संघाला. सामना जिंकायचा असेल भले लो स्कोरिंग मॅच जरी असेल तरी सुद्धा दिमागात खेळावं लागेल. प्रत्येक धावेला इथं महत्व असेल कारण तर सेकंड इनिंग पाहायला मिळते. टार्गेट चेसिंग स्कोर कंप्लीट करावं लागेल. सामना जिंकायचा असेल, टॉप 6 मध्ये प्रवेश करायचा असेल टीम खंडाळा यांना. तर आपण पाहतोय सामन्याकडे वळतोय. राहुल गोलंदाजी मार्कवर 2 चेंडूची फेकी झाली. फक्त 1 धाव स्कोर कार्ड बरे. 34 धाव संख्येची गरज आहे मला तर वाटतं विजयश्री खेचण्यासाठी. टार्गेट चेसिंग स्कोर 34 असणार आहे. नेक्स्ट बॉल यावेळेला निलेश वाकून केलेला फटका आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडूवर प्रहार चढवला जातोय. बॅकवर्ड इस्करलेच्या दिशेने हा चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पार. कणकणीत दणदणीत चौकार. यस पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आली. त्यानंतर स्ट्राइक रोटेट करण्यात आली. गणेशने कन्वर्ट केलं गेले स्ट्राइकला. निलेशला स्ट्राइक सोपवण्यात आले. तिकडे निलेशने आल्या मात्र चौकार ठोकलाय. बॅकवर्ड स्क्वेअरिंगला मोठा फटका खेळलाय. टोटली स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा राहुल यावेळेला सुद्धा शॉर्ट पिच चेंडू याला सुद्धा सोडलं गेलं नाहीये. यावर सुद्धा हल्ला चढवला गेलेला आहे. यावेळेला सुद्धा चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरिंगच्या डोक्यावरून. लॉफ्ट टेक फ्लॅट सीमारेषे पार. कणकणीत दणदणीत षटकार. यस डीजे यस आपल्याला चला विनंती असेल स्पीडअप करायचा. 4 चेंडूची फेकी झाले असावी. पॉवर प्ले तर षटक अजूनही प्रगती पथावर आहे. आपण पाहिले टोटली स्कोर कार्ड तर 11 धावा स्कोर कार्ड वर आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. निलेश इथं हल्ला चढवतोय. थोडासा घातक ठरतो. यावेळेला लो फुल टॉस चेंडू होता. ऑफ साइडच्या दिशेने चेंडू फेकी केला होता. बॅट चेंडूचा चांगलासा संपर्क झाला नाही. पंच आमच्या बाजूने वळत सांगतात की वाईट चेंडू एका वांतर धाव स्कोर कार्ड वर ऍड होईल. बॅटला लागले का बॉल. ओके तर बॅटला बॉल लागलाय म्हणजे 1 धाव मिळणार या चेंडू बागे. एकेरी धावेने आपण पाहतोय स्कोर काढतो जाऊन पोहोचलाय 12 धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. शेवटचा चेंडू राहुल समोर फलंदाज गणेश स्ट्राइक. इकडे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पॅडला चेंडू आदळतोय. जोरदार अपील केली जाते. पंच आमचे स्थिर नीट अँड क्लीन कोणताही हरकत करत नाहीये. नक्कीच या वेळेला मात्र हा डॉट बॉल नक्कीच. हा षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तो समाप्त होत्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय तर टोटली स्कोर कार्ड बिनबाद 12 अशी काही धावसंख्या स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळते टीम खंडाला.
तर षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळणार आहे. सांघिक दुसरं असेल, वैयक्तिक पहिलं षटक हातात गोलंदाज मयूर, मला तर वाटतं गोलंदाजी मार्कवर एक लेफ्ट हँड गोलंदाज, एक राईट हँड फलंदाज. सामोरा फलंदाज निलेश स्ट्राईकॉनला असणारे टीम खंडाळा यांच्याकडून सायकेंडला गणेश असेल. पहिला बॉल आपण पाहतोय, यावेळेला एंड एज लागली होती. टॅप घेऊन विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये हा चेंडू जातोय. निलेश स्ट्राईकॉनला एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट असेल. जेवढे डॉट बॉल असणार आहे ना या सामन्यात तेवढं प्रेशर आहे देऊ शकतो टीम खंडाळा, परंतु थोडस दिमागात खेळावं लागेल. ते म्हणजेच मयूर याला पाहावं लागेल, कारण ते सलामीचे फलंदाज आहे. दोन्ही घातक फलंदाज आहे टीम खंडाळा यांच्याकडून. पाहायला गेलं त्या धावा सहजरित्या चेस करू शकतात असे काही हे दोन्ही फलंदाज, तेवढी ताकद त्यांच्या मनगटामध्ये. स्ट्राईकॉनला निलेश, स्ट्राईक एंडला गणेश, दोन्ही अष्टपैलू खेळाडू टीम खंडाळा यांच्याकडून. तेवढ्या ताकदीचा गोलंदाज सध्या पाहिला आपण, तर मयूर सुद्धा तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे, परंतु दिमागात खेळावं लागेल. पाहूया नेक्स्ट बॉल असणार आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूची फेकी होते. यावेळेला थोडं खराब चेंडू बनावं लागेल. फुलटा चेंडू, दगडफेक, निशाणा नाही लावलेला, थांबवलं गेलेलं आहे. स्वतः थांबून राहिलाय मला वाटतं गणेश, आणि इथे निलेश याच्या पारीचा अंत होत असावा. नक्कीच. चला पंच, फलंदाज बाद होत आहे. बॅक टू पॉम्लियन. फील्ड सजून घ्यायचे. एक महत्वाचा विकेट. निलेश सलामीचा फलंदाज होता, चांगली फटकेबाजी केली पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं निलेश. तर वैयक्तिक आपण पाहिलं आतापर्यंत तर 5 चेंडू 11 धावसंख्येवर खेळत होता. 5व्या चेंडूवर मात्र विकेट पाहायला मिळाला. चला न्यू बॅटर मैदानात आलेला आहे. विनंती असेल पंच गणेश वाघमारे, न्यू बॅटर आलेला मैदानात, तर सामन्याला सुरुवात करायची आहे. न्यू बॅटर आलेला आहे मैदानात, तरी विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. या सामन्यात कोणताही फेरबदल होणार नाही, कारण न्यू बॅटर मैदानात आलेला आहे. याची सुद्धा सूचना घ्यायची आपण. सामन्याला सुरुवात करायची. 2 चेंडूची फेकी झाली. स्कोर कार्ड आपण पाहतो तर रेड सिग्नल दिलाय, 12 धावेवर जाऊन पोहोचलाय. जिथं 34 धावांचा पाठलाग करायचे तिकडे मात्र 12 धावा स्कोर कार्डवर लगावल्या टीम खंडाळा यांच्या. षटक क्रमांक दुसरा मयूर हाताल. तर पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र एक विकेट पाहायला मिळालंय. बॅटर स्ट्राईक ऑनला आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशाल बॅटर स्ट्राईक ऑनला. पाहूया मयूर याचा पुढील चेंडू लाईनला घासून गेलाय. नक्कीच पंच आमच्या बाजूने बळतात. हा वाईट चेंडू असेल आणि नक्कीच वाईट साठी रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे. तर पाहायचंय थोडा अंपायर, थोडा ओपन करायचंय. स्क्रीन आम्ही पाहतोय. डिसिजन इज पेंडिंग. चला विनंती असेल थर्ड अंपायर तुम्ही येता का इथं? कोण आतून या का अजून कोण येते का इथं? आम्ही बघतोय, थोडं थांबायचं आहे. विनंती असेल, डिसिजन पेंडिंग आहे, थोडंसं वेट करायचं आहे, ओरडू नका.
डॉट बॉल असणार आहे पाहिलं गेलेलं आहे. विनंती असेल दोन्ही फलंदाजाला आपल्या जागेवर आपण यायचं आणि विनंती असेल दोन्ही संघांना की आपण स्वतः आयोजक आहेत, आपण आतून आवाज द्यायचा नाही. पंच इथं आहेत या सामन्यात, आम्ही सुद्धा इथं आहोत. विनंती असेल सर्वांना ते सर्व नियम लागू होतील याची सुद्धा नोंद घ्यायची. सामन्याकडे आपण बघत एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 3 चेंडूचे फेके झाले, 12 धावा स्कोर कार्डवर येणारे 9 चेंडू 22 धावसंख्येची गरज. दोन्ही मॅच गेले नाही. धम्मक या मॅच मध्ये पाहायला गेला तुम्ही बॅटर आहे विशाल आणि सलामीचा फलंदाज गणेश. म्हणजे सामना अजूनही आहे. 9 चेंडू 22 धावसंख्येची गरज. वेगवान चेंडू तेवढा वेगवान फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका, डिपेक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक ताईना ते चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा मिळतात या चेंडू मागे. दुहेरी धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड इथं हलतं ठेवलं जाते. टोटली स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवर. येणारे 8 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज. विजय क्रिकेटसाठी टीम खंडाळा यांना विचार केला तर हे महत्वाचे 2 चेंडू असेल. आपण पाहायला गेलं तर या चेंडूवर थोडस कव्हर अप करावं लागेल दोन्ही फलंदाजाला. पाहूया विशाल स्ट्राईक ऑनलाय पाहावं लागेल, हेरावं लागेल. फुलटा चेंडू स्टेट ऑन द ग्राउंड केलेला फटका लॉंग ऑन लॉंग फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक ताईना ते चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाही, थांबवलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा बॅटल होईल. 1 धाव आपण पाहतोय या चेंडू मागे. टोटली स्कोर कार्ड 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले आणि मयूर गोलंदाजी मार्गवर नक्कीच मामा म्हणजे असं काय बॅटल पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. शेवटचा चेंडू यावेळेला मामाच्या हातात बॅट आहे आणि भाज्याच्या हातात बॉल आहे. या संधीचं सोनं करावं लागेल आणि संधीचं सोनं केलेलं आहे. हा इन द एअर नक्कीच लॉंग ऑन लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू जाते. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुद्रा, सीमारेषे पार, कणकणीत दणदणीत षटकार. पहिलं तर 21 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 धावा स्कोर कार्डवर. चला विनंती असेल टीम खंडाळा संघ शेवटचा सामना आहे. आपण शांत पद्धतीने हा सामना पार पाडायचा आहे. विनंती असेल एक मैत्रीपूर्वक सामना. विनंती असेल आपण फोकस सामन्याकडे आपण वळायचं. आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. तर तिसरं षटक पाहूया गोलंदाजी मार्कवर. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर एक कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहे थोडस थांबवलं होतंय. आउटफील्ड थोडी स्लो झाले. 2 धावा मला तर वाटतं मिळणार या चेंडू मागे. दुहेरी धावेने गुड रणनीती विकेट म्हणावे लागेल तर म्हणजे विशाल आणि गणेश दुहेरी धावेने स्कोर कार्ड आपण पाहते जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवर. येणारे 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज. म्हणजे अजूनही सामना आटोक्यात आहे. दोन्ही बाजूनी तळ्यात पण आहे मळ्यात पण आहे. परंतु पाहूया पोहणार कोण हे नक्कीच पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. येणारे 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज. स्ट्राईक ऑनला विशाल आहे. स्ट्राईक एंडला गणेश. सलामीचा फलंदाज साई सलामत. ज्ञानेश्वर शेवटचं षटक घेऊन आले. यावेळेला मोठा फटका, वेगवान फटका. एक लॉंग ऑफच्या डोक्यावरून नक्की चेंडू जाते लॉफ्ट टॅग फ्लॅट सीमारेषे पार, खणखणीत दणदणीत षटकार. नक्कीच हा षटकार आला या चेंडूवर. कव्हर ड्राईव्हच्या डोक्यावरून लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू टोळवलाय सीमारेषे बाहेर. 6 धावेसाठी आपण पाहिलं स्कोर कार्ड तर 29 धावा स्कोर कार्डवर. येणारे 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. येणारे 4 चेंडू 5 धावसंख्येची गरज. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. टीम खंडाला वर्सेस
टीम संजय नगर. असा काही सामना ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर शेवटच्या चेंडूवर हा सामना येऊन स्थिर राहू शकतो. तर चांगली गोलंदाजी केली ज्ञानेश्वर. विचार केला गोलंदाजी मार्कवर दिमागात खेळावं लागेल ते म्हणजे विशाल चापर. भाऊया ज्ञानेश्वर. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू. आता दिमागात खेळला, उंची उडवले, हवाई सफर आहे, झेल होणं गरजेचं असं जजमेंट केलं जातं. ज्ञानेश्वर गो. नक्कीच ज्ञानेश्वर जबरदस्त झेल पाहायला मिळतं. एक नेत्रदीप झेल तो म्हणजे ज्ञानेश्वरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तिसऱ्या चेंडूवर एक महत्वाचं विकेट. विशाल बॅक टू पॉम्बलेन. यस डीजे मास्टर आपल्या संधी असेल. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आपण पाहतोय तर येणारे 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. विजयश्री घेण्यासाठी कंपल्सरी चेसिंग सामना असणार आहे. चालू असलेला सामना आपण पाहतो. क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. स्वतः आयोजक संजय नगर टीम स्वतः सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी मार्कवर आहे. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर आहे. येणारे 3 चेंडू 5 धावसंख्येची गरज. न्यू बॅटर स्ट्राईक ऑनला आपण पाहतोय. मंगेश टू ज्ञानेश्वर. पहिला बॉल कार्पेट पद्धतीने केलेला फटका काव करण्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक ताईंना ते चेंडू अडवला, उचलणार, फेकणार. 1 धावेवर थांबवलं गेले. 1 धाव रोखू शकत नाही. एकेरी धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड हलतं ठेवलं जात आहे. एकेरी धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवर. आता हा महत्वाचा चेंडू. या चेंडू मागे या सामन्याचे समीकरण कळेल. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज. एक बॉल जर डॉट आला तर मग 1 चेंडू आणि चौकाराची गरज असेल तर या चेंडूला महत्व दिलं जाईल. खऱ्या अर्थाने विचार केला तर ज्ञानेश्वर शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना नेऊन पोहोचेल असा गोलंदाज आहे. शेवटचा गोलंदाज आहे. परंतु सध्या गणेश सलामीचा फलंदाज आहे. काही होऊ शकतं या सामन्यात. पाहूया या वेळेला चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. क्षेत्ररक्षक ताईंना ते जबरदस्त क्षेत्ररक्षण. चेंडू उचलणार, फेकणार, झेल झाले. थोडं खराब आहे परंतु 2 धावा मला तरी रोखू शकत नाही. 2 धावा मिळतात त्या चेंडू मागे. काय क्षेत्ररक्षण अरुण वाघचौरे सर स्वतः लॉंग ऑफ रिझर्व मध्ये जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. फील्ड केला जातोय. आता येणारा 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. पुन्हा गणेश स्ट्राईकॉनला सलामीला आला होता अशा अपेक्षा असतील टीम खंडाळ्याच्या. त्या म्हणजे गणेशवर 1 बॉल 2 धावसंख्येची गरज. तर कॅमेरामॅन, दोन्ही कॅमेरामॅन यांना सुद्धा विनंती असेल आपण थोडस फोकस करायचं या सामन्यात. येणारा 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. नक्कीच पैसा वसूल सामना पाहायला मिळतो. टीम संजय नगर वर्सेस टीम खंडाळा. लास्ट बॉल 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज. कमी उंचीचा चेंडू, वेगवान चेंडू आणि नक्की सेलिब्रेशन करत असताना यावेळेला मात्र विजय होतो. टॉप 6 मध्ये प्रवेश करतोय टीम संजय नगर. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघांचे सुद्धा कौतुक. नक्कीच पुढील वाटचालीस टीम खंडाळा संघाला खूप खूप शुभेच्छा. तसेच पुढील वाटचालीस संजय नगर संघाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आजची रात्र आणि आजच्या रात्रीतला शेवटचा सामना